लकुमाई रंगा दादा अगो सखू रडते कशा बाई? सखू काय झालं माय? मला मला माझ्या आऊंकडे जायचं ते आत्ताच्या आत्ता. मला मला माझे सासरे जायचं. अहो काय म्हटले ऐकलं का? थांब सखू बाळा थोडा वेळ थांब माय. हे बघ अजून तुझी त्या घरी जायची वेळ आली नाहीये. नाही मला जायचं. ऐक 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 आम्ही काय म्हणतोय ते ऐक तर. हा का मला तू त्या पेटीत सापडलीस तेव्हा तुझी काय गत होती आठवतंय का? हा म्हणजे असं वाटत होतं का पुरीची लय वणवण झाली असणार आहे. लय थकली होतीस बघ. तुझं शरीर फार थकून गेलंय ग बाळा. म्हणजे तुझं मन खंबीर हाय पर थकलेल्या शरीरानं साथ नको का द्यायला? हा एकदा का शरीरात जीवाला ना त्राण आला की सुखाने जा. ऐक ऐक सखू बाळा माझा ऐक. हे बघ तू अशी थकलेली मलूल होऊन जर सासरी गेली तर तुझ्या सासरच्यांना आमच्या जावई बापूला घोर लागल ना माय. हा आणि शिवाय तू तिकडे सासूरवाशीण आहेस की नाही. पदर खोचून काम करायचं उभं राहावं लागन. तू जर नीट उभी राहू शकली तरच तू समजा नीट करशील ना. त्यामुळे जरा ऐक माय थोडे दिवस इकडे थांब त्यानंतर तू सासरी जा. हा नको माझे आऊ वाट बघत असते पण मला तुमचं म्हणणं पटतंय. पण मला माझ्या आऊंकडे जायचंय. वरवर ते जरी रागवले असतील ना पण पण मनात माझाच विचार करत असत. मला आऊंची खूप आठवण येते. मला आऊंची खूप काळजी वाटते. गाबाड गाबाड सापडलंय मनोरमे. गाबाड पिढ्यान पिढ्या जतन केलेलं हे गुप्तधन याच्या पुढचं कागद कुठं आहे? ते पुढचे कागद मिळायलाच हवेत. ते पुढचे कागद मिळायलाच हवेत. तिघून ते बाळ याच खोलीतनं नेले होते. मग त्याचं अर्धवट का नेलं होतं? याचा अर्थ उरलेली पानं इथेच कुठेतरी आहेत. सापडत का नाही आहेत मला ती? सगुणात ती पानं बघितली होती. तिने वाचलं असेल तिला कळलं असेल म्हणून म्हणून मुद्दाम ती पानं कुठेतरी तिने लपून ठेवली आहेत. म्हणजे ती कुणाला दिसू नये ती मिळू नयेत म्हणून. कुठे ठेवली आहेत पण कुठे ठेवली असतील? सगुणा पाताळ यंत्री चिटकीण आहे मी. चिटकीण ती हे असं करूच शकते. हे बघडे 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 बघडे. सखूला सोडून जायची वेळ आली आहे म्हटल्यापासून देवी आमच्यावर रुसल्यात. बोलत नाहीयेत. काय झालं लखुमाई? तू एवढी गप्प गप्प का आहेस? होणार आहे रंगा दादा. लखुमाई खूप गप्प आहे. काय झालंय तिला? हसत का नाहीये? हस ना ग लखुमाई. हस. कुठे काय हसते की? बरं सखू तुला एक गंमत सांगू का? हा सागर गोट्यांचा खेळ म्हणजे लय झाके. कोणी बरोबर असो किंवा नसो
एकटीला बी खेळता येतोय. हा, आणि येळ कसा जातो ते पण समजत नाही, हो की नाही? काय झालं? लघुमाई कुठे गेली? अगं काही नाही, ते आतमध्ये काहीतरी काम असेल, ते करायला गेली असेल. मी बघून येतो, तू खेळ. हा, मला ठाऊक आहे आपण आता इथून निघायचं असं मी तुम्हाला सकाळी म्हटलो, म्हणून राग आलाय, हो ना? आघात नाही, काळजीत आहे. कळत कसं नाही तुम्हाला? अहो सखू किती लहान आहे आणि बिचारीने आजवर किती सोसलंय. आता कुठे तिच्या आयुष्यात 4 आनंदाचे क्षण आले. उमा शिवाप्पा जवळ असल्याप्रमाणे निवांत वाटतंय. मग असं असताना तिला सोडून जाताना जीवावर नाही का येणार? माझा जीव तुटतो. अहो, मला सखूची काळजी नाहीये का? आणि आजवर प्रत्येक क्षणी आपण तिच्या पाठीशी नव्हतो का? आहोतच. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता ती मोठी होईपर्यंत तिला इथेच राहावं लागेल. आपण जर तिच्या बरोबर राहिलो तर ती दुबळी होईल. अहो, सुरवंटाचं फुलपाखरात रूपांतर होताना झगडा हा सुरवंटालाच करावा लागतो ना. आपल्याला दया आली म्हणून जर आपण त्याची मदत करायला गेलो तर त्याचे पंख दुबळे नाही का होणार? शिवाय सखूला इथे काहीही कमी पडणार नाही. कुठलंही दुःख किंवा संकट तिच्या आसपासही भटकणार नाही याची खात्री बाळगा. मनाला आवर घाला. सखूला पुढच्या लढाईसाठी तयार व्हायचंय. मी सखूसाठी शिरा करते. हा, आता कसं? तुम्ही हसून बोललात ना की बरं वाटतं. दिगू किती बावळट आणि धांदरट मुलगा आहे. आपण काय जाळतोय ते बघायला नको? ही सगळी पानं त्या आगीतच जळून गेली. कुठे कुठे शोधू? अरे, सखूची खोली कोणी उघडली? या दिगूला पण कडमडायला हीच वेळ मिळाली. कोण असेल आत? छे, इथे तर कोणीच दिसत नाहीये. मग दार कोणी उघडलं असेल आणि कशासाठी? का का मी सतत तुझीच वाट बघत असतो सखू? माझं मन अजूनही तुझ्याच भोवती पिंगा घालत. का मला तुझी सतत आठवण येते? माझ्या मनावर ठसलेलं तुझं ते आधीच सोशिक, सात्विक आणि सद्गुणी रूप आणि नंतर उघड झालेलं ते भयंकर रूप, या दोन्हींमध्ये सतत झगडा होत असतो. काय खरं काय खोटं सगळं कळेनासं होत. का त्रास देतेस मला सखू? माझ्या मनातून, माझ्या विचारातून निघून जा. त्रास होतोय मला, जा. अरे बापरे, दिगूची काय अवस्था झालीये? खुळा झालाय हा, खुळा.
आता सगुने पुरतच झपाटलंय त्याला. नाही नाही, लगेच काहीतरी करायला हवं मला, नाही तर दिगू पुरता हातचा जायचा. शिऱ्याचा कसा खमंग वास येतोय की नाही. तुझ्या लखुमाईनं खास तुझ्यासाठी बनविलाय. चला. घ्या. स्वतःच मटकावू नका. माझ्या लेकीसाठी शिरा केलाय. अग हो बय, मी सखोलाच भरवत होतो. घे. मग छान झालाय की नाही शिरा? हो, खूप छान आहे. माझी लखुमाई अन्नपूर्णा आहे. घे. आता मी आधी भरवणार. एक घास भरवलास ना मायचा, मग आता मीच काय? मी काय आता लहान राहिले आहे का? तू मोठीच आहेस हो बयो. वयानं नाही पर गुणांनी लय मोठी आहेस. त्रास तरी भरवते की मला. आज तरी म्हणजे तुम्ही दोघं कसल्या कानाकुना करताय? अग ते जाऊ दे, एक राहूनच गेला. हा बटवा हा तुझ्याजवळ ठेव, तुला उपयोगी पडन. हा मुळ्या असलेला बटवा कसा वापरायचा आहे ते मी तुला सांगितलं आहे ना. सांभाळून ठेव. आता हा बटवा तुझा. आणि असंच छान आनंदात सुखात राहायचं. हं? तुम्ही दोघं असं निर्वाणीचं निरोपाचं का बोलताय? कारण सखू बाळा, आम्हासनी आता निघायला हवं. तुम्ही दोघं मला सोडून कुठेच नका राहू जाऊ. मी तुमच्याशिवाय कसं राहू? अगं बाळा, पण आमचं ऐकून तरी घे एकदा. नाही 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 अगं सखू, अगं नाही. अगं सखू. बाळा, आमचा जीव तुझ्यातच गुंतलेला आहे. आम्ही कायम तुझ्या सोबतच आहोत हे ध्यानात ठेव. बाळा, विश्वास ठेव, तू इकडे एकटी नाही आहेस. अगं विठुराया आणि रखुमाईमुळे पंचमहाभूत सुद्धा तुझ्या बरोबर आहेत. तुला ठाऊक आहे, तुझ्या आजूबाजूला किती जीव आहेत. अगं झाड बी तुझ्या संग बोलतील. झाड कधी बोलतात का? झाड कशी काय बोलणार? हाच विचार करतेस ना. अगं, तू झिपरी सोबत कशी बोलतीस? मुंगीपासून हत्तीपर्यंत लय जीव आहेत इथं. समद्यांशी गट्टी होईल तुझी. मग नाही तुला एकटं वाटणार. हा, तुला जर कधी वाटलंच का त्यांच्याशी नाही आमच्याशी बोलायचंय तर हाक मार, आम्ही येऊच की. अरे बाळा, तुझ्यासारख्याच असंख्य लेकरांना बी आमची गरज आहे. त्यांना बी बघायला हवं ना. आणि सखू, आमच्या या कृतीमाग एक विचार आहे.
मला सांग, तुला तुझ्या आहोंकडे जायचं आहे ना? हो, मला माझ्या आऊंकडे जायचंय. पण तुम्ही दोघं म्हणताय की आता नाही जायचं. मग मी माझ्या सासरी जाऊ तरी कधी? सांगते, ये इकडे ये. हे बघ, हे लहान रोप पाहिलंस? अगदी तुझ्या वाणी हाय बघ. हे रोप आणि तू एकत्रच वाढणार. आणि आता या रोपट्याची तू काळजी घ्यायची. पाणी घालायचं, निगराणी करायची, जपायचं. बघता बघता हे रोपट मोठं होईल. अगदी हिरव्या पानांनी गच्च भरून जाईल. मग त्याला कळ्या येतील, फुलं येतील. आणि या रोपट्यावर जेव्हा पहिलं फुल फुलल ना, तेव्हा तू सासरी जायचं. लक्ष्मी, तुम्हा दोघांना काय म्हणायचं हे कळलंय मला. मी अगदी तसंच करेन. शाळणी ग माझी बायती. सखू, आता हे रोपट कसं एकटंच वाढणार? ऊन पावसाच्या थाऱ्या वाऱ्यांच्या साथीनं तुझ्यासारखंच तवा खंबीर होऊन राहा आणि आनंदात राहा. हे समदे सवंगडी तुझी साथ देतील. काय मग येऊ बाळा आता? हं? काळजी घे. येतो बाळा. बाबाजी, आली गोरी माणसं. काहीतरी घेऊन आली वाटत. पण या बाहेर्यान माधूला आधी इथून बाहेर काढायला हवं. चला, लय झाली सेवा. या. काहीतरी आणलंस ना? हा? काय सापडलं? बोल. काही नाही बाबाजी, अख्खं घर पिंजून काढलं. असं जुनं जुनं इतकं जुनं काहीच सापडलं नाही. अरे कसं सापडलं नाही? हा? सापडायला हवं होतं. काय करत होतीस तू? तुला त्याचं महत्व कळत नाहीये का मनोरमे? तुला त्याचं महत्व कळत नाहीये का मनोरमे? मनोरमे, अगं गुप्तधन म्हणजे काय वाटलं तुला? 2-4 रुपये भेटणार असं वाटतंय का? सोन्याची कौलं लागतील तुझ्या घरावर. आहेस कुठं तू मनोरमे? एवढं मोठं गबाड मिळतंय, तुझा चेहरा असं कोमेजलेला का? एरवी तर असं जीव लावून करते समज.
मग आता काय झालं? आता शोध ना त्यो कागद, शोध ना. शोधलं ना बाबाजी, पण ना माझ्या नशिबात साधं सरळ काही घडणार आहे का? हरणीच्या पाठी लांडग्यांचा कळप लागतो तसं संकट माझा पिच्छा सोडत नाही. आता बघा ना, दिगू भ्रमिष्ठासारखा वागतोय. त्या सखूचं भूत त्याच्या मानगुटीवर उतरलेलंच नाहीये. काय करू मी सांगा? खुळ्यासारखा सखू 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 करतोय. आणि आणि अशाच तिरमिरीत दिगू हद्दपार झालेल्या त्या सखूला शोधून घरी परत घेऊन आला तर काय करायचं बाबाजी? बाबाजी असा काही बंदोबस्त करा ना की दिगूला त्या चिटकिणीचा सखूचा पूर्णपणे विसर पडायला हवा. निस्ता इसर पडून आपला काही फायदा नाहीये म्हणणार नाही. मी असा उपाय करतो, दिगूच्या मनात सखूविषयी घृणा आणि तिटकारा निर्माण होईल. तिच्याविषयीचा राग असा खदखदत राहील त्याच्या मनात. नुसतं सखूचं नाव जरी त्याच्या मोहर काढलं तरी तो भडकून उठल. मी हा बंदोबस्त करतो, समजा बंदोबस्त करतो. तू जाण दिगूला इकडे घेऊन ये. हो हो बाबाजी, जातो. हो बाबाजी. अरे हो हो हो, जरा पळपळ थांब. मला माहितीये तुला लोणी द्यायचंय ते, पण आधी नेहमीप्रमाणे मी झाडाला पाणी देऊन येते. हा, मग मी तुला लोणी देईन. हे रोपट्या, आता तुला लवकर मोठं व्हायचंय. हा, म्हणजे मी माझ्या आहुंकडे जाऊ शकेन. आम्ही जे बोलतोय ते आता मनात कोरून ठेव दिगू. ती अवदसा सखू चिटकीन तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे निघून गेलेली आहे. ती परत येईल, भेटल, ही आशा आता कायमची मनातून काढून टाकायची.